SPN मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकाची अवस्था। मागील पंचवार्षिक निवडणुकीतील नगरसेवकांनी वॉर्डाचा खरंच विकास केलाय का? जनतेच्या पदरात काय पडलं? जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार? असे अनेक प्रश्न घेऊन SPN मराठी थेट आपल्या प्रभागात। नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि जनता एकाच व्यासपीठावर। महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका, फक्त आपल्या SPN मराठी वृत्तवाहिनीवर। SPN मराठीच्या महापालिकेचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 या ठिकाणी। याच्या अगोदर या ठिकाणी नगरसेवक होते, त्याच्या अगोदर त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर ते स्थायी समितीचे सभापती सुद्धा होते। अशी महान व्यक्ती आहे धीरज सूर्यवंशी, जे प्रभागाचा विकास केलेला आहे। कशा पद्धतीने त्यांनी विकास केलेला आहे, नागरिकांच्या आणखीन काय समस्या आहेत का, हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार। प्रभाग 12मधून मी मागची पंचवार्षिक निवडणूक लढवली होती आणि प्रभागातील सर्व नागरिकांनी आम्हाला भरघोस मतांनी म्हणजे 4,500 मताच्या फरकाने निवडून दिलं होतं। त्याचंच फलित म्हणून 4 उमेदवार निवडून आल्यामुळं त्यावेळी आमची सर्वच प्रभागातून चांगल्या पद्धतीने निवडणूक झाली आणि भारतीय जनता पार्टीनं पहिल्याच टर्ममध्ये मला उपमहापौर पदाची संधी दिली। त्यावेळी मी प्रभागातील रस्ते असतील, गटारे असतील, ही विकास कामं मार्गी लावलेली आहेत। त्याचवेळी आपल्या प्रभागात महापुराचा 2019ला मोठा फटका बसला। काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी प्रमाणात लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आणि लोकांच्या घराची नासधूस झाली। त्यावेळी आमच्या सरकारनं चांगल्या पद्धतीने मदत केली, लोकांची कामंसुद्धा त्या पूरपट्ट्यातली मार्गी लावलेली आहेत। आणि प्रभागात बघितला तर गेल्या 5 वर्षात आम्ही ज्यावेळी बॉडीत होतो प्रशासन काळाच्या आधी, त्यावेळी चांगल्या पद्धतीने काम केले आणि शेवटच्या 1 वर्षात परत भारतीय जनता पार्टीने विश्वास ठेवून मला स्थायी समिती सभापती म्हणजे महापालिकेच्या आर्थिक तिजोऱ्यांची किल्ली माझ्या हातात दिली आणि त्या माध्यमातून मी प्रभागाचा तर विकास चांगल्या पद्धतीने केलाच, पण सांगली शहरातील काही रखडलेल्या योजना होत्या, त्यात घनकचरा प्रकल्प असेल, कुपवाडची ड्रेनेज योजना असेल आणि DPDCतून येणारा 10 कोटीचा फंड जो होता तो मी 200 कोटी रुपये खेचून आणण्यात मी यशस्वी ठरलो आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत त्याच्या विकासाची गंगा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणली तर काय वावगं ठरणार नाही म्हणलं तर। आणखीन काय इथं गणपती मंदिर आहे, पार्किंगची सगळ्यात मोठी समस्या आहेत, याकडे कसं बघताय आपण? आपलं सांगली शहरातील आराध्य दैवत आपलं गणरायाच्या तिथं आपले 2-3 ओपन पीस आहेत, त्याचे प्रस्ताव आम्ही पार्किंगचे दिलेले आहेत, बऱ्यापैकी ते मंजुरीसाठी गेलेले आहेत। पार्किंगची व्यवस्था सांगली शहरातली नागरिकांना आणि आम्हाला सर्वांनाच भेडसावत आहे, ती प्रश्न आम्ही मार्गी लावण्याच्या आम्ही तयारीत आहे आणि ही निवडणूक झाली की लगेचच आम्ही पक्षाकडे मागणी करून एक ठोस असा निर्णय घेऊन आपल्या केंद्रातसुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्या माध्यमातून सांगलीत जास्तीत जास्त निधी आणून पार्किंगची व्यवस्था असेल, आपल्या शहरात लहान मुलांचं खेळण्यासाठीचे उद्यानांची व्यवस्था असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असे आमचे बरेच पायलट प्रोजेक्ट आहेत, ते आम्ही मागच्या काळातसुद्धा बऱ्यापैकी पूर्ण केलेले आहेत आणि ह्या काळात राहिलेले जेवढे प्रोजेक्ट आहेत ते सुद्धा आम्ही पूर्ण करू। आमदार सुधीर गाडगे यांचा जो काही विकास निधी आला आहे त्यांचा तुम्हाला कितपत फायदा झालेला आहे? सुधीरदादा आमचे कार्यसम्राट आमदार आता त्यांची हॅट्रिक झालेली आहे। आपल्या सांगलीच्या जनतेने कधीसुद्धा सलग 3 वेळा कोणाला निवडून दिलं नाही, पण फक्त 24 कॅरेट सोनं असलेला आमचा आमदार आणि त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरच त्यांना 3ऱ्यांदा भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यानंतर सर्व सांगलीकर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी त्यांना निवडून दिलं। त्याचाच फायदा आम्हाला सर्व उमेदवारांना होणार आहे तर का 100% होणार आहे। त्यांनी आमच्या प्रभागात रस्ते आणि गटारीसाठी भरघोस असा विस्तारित भागात चांगल्या पद्धतीचा निधी दिला आहे आणि त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कामंसुद्धा त्यांनी करून घेतलेले आहेत। त्यांचा आम्हाला 100% दादांच्या स्वच्छ प्रतिमेचा, त्यांच्या केलेल्या विकास कामाचा आम्हाला 100% लोकांच्यातनं प्रचार करत असताना प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही निवडून जे येणार आहे ते त्यांच्या आमदारांच्या काही प्रमाणात आमच्या प्रभागात केलेल्या विकास कामांमुळेच आम्ही निवडून येणार आहे। नागरिक सुद्धा आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार। वार्ड क्रमांक 12मधील आज गेले 35 ते 40 वर्ष सूर्यवंशी कुटुंबीय हे इलेक्शन लढवत आहेत। या वार्ड क्रमांक 12मधील अनेक प्रश्न असतील
ड्रेनेजचे प्रश्न असतील किंवा रोड स्ट्रीट लाईट या वार्ड क्रमांक 12मधील पटेल चौक व्यायाम मंडळ ह्या ग्राउंडमध्ये गाढवं हिंडत होती. अशी परिस्थिती असताना त्या ग्राउंडमधील बॅडमिंटन तिचे परत कबड्डीसाठी ग्राउंड म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. गेले 35 ते 40 वर्ष ह्या घराण्याने ह्या वार्डासाठी किंवा ह्याच्यासाठी वाहून घेतलेलं आहे. ते कुटुंब म्हणून ह्या प्रभागात वावरतात. हे प्रत्येक कुटुंब म्हणून वावरतात. असं म्हणजे इलेक्शनपुरतं त्यांनी ह्या वार्डात येत नाहीत. हे कायम सुखदुःखाच्या त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. या वार्डासाठी त्यांनी कायम प्रयत्नशील असतात. अनेक प्रश्न सोडवलेले आहेत त्यांनी ह्या भागातील. लहान मुलांसाठी चिंगल पार्कसुद्धा त्यांनी बांधून दिलेले आहेत, जेणेकरून तिथं सकाळचं उठलो मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी अशा अनेक प्रश्न आहेत. असे न बोलण्यासारखे प्रश्न त्यांनी ह्या वार्डातील समस्या सोडवलेल्या आहेत. मी त्यांच्या गेल्या पंचवर्षीय निवडणुकीत कुठल्याही नेत्याला असे 3 वेळा पद मोठी मिळाली नाहीत. उपमहापौर पद मिळालं, स्थायी समिती सभापती पद मिळालं. महापौर पदाला एका मतानं पराभव गेला होता त्यांचा. हा पराभव आमच्या जिवारी लागलेला आहे. मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे. मी आज पायात चप्पल घातली नाही. जोपर्यंत धीरज सूर्यवंशी महापौर होत नाहीत तोवर मी पायात चप्पल घालणार नाही. हे असे एक पण पळलेलं आहे. मी असे त्यांचे कार्यकर्ते, हाडाचे कार्यकर्ते त्यांनी तयार केलेले आहेत. घन कचऱ्यासारखा असा प्रकल्प एवढा मोठा होता. तो प्रकल्प त्यांनी पूर्ण सांगलीत राबवलेला आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका. असं नाही की फक्त BJPचे नगरसेवक त्यांनी हाताखाली घेतलेले, विरोधकातले नगरसेवक घेऊनसुद्धा सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी कामं केलेली आहेत. म्हणजे आमचा नगरसेवक हा कार्यसम्राट नगरसेवक आहे. जोपर्यंत महापौर होणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असं प्रण त्यांनी केलेले आहेत. आणखीन काही नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया त्यांनी जाणून घ्या. गेले 35 ते 40 वर्ष झालं धीरज साहेबांचं काम आहे, विकासाचं काम आहे आणि त्या माध्यमातून ही पंचवार्षिक निवडणूक आम्ही विजयी होणार आहे. आपण निवडून आल्यानंतर व्हिजन का असणार आहे? गेल्या ज्यावेळी तुम्ही होता, महापौर होता, स्थायी समिती होता, तुमच्या मनात खंत असेल किंवा अजून ही कामं राहिलेली आहेत, ही कामं करणार आहे, मी निवडून आल्यावर माझं व्हिजन आहे, प्रभाग कशा पद्धतीनं याच्यापेक्षा चांगला सुजलाम सुफलाम करणार. आता गेल्या पंचवार्षिकमध्ये आम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडनं चांगली मदत म्हणजे रेल्वेची उड्डाणपुलं असतील, ही केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली. सांगलीला जोडणारे आमचे प्रभागातलेच पूल आहेत. आयर्विनला समांतर पूल हे आपल्या राज्य सरकारकडनं मिळालं. आपल्या सांगलीला जोडणारा जो आमच्या प्रभागातून रस्ता जातो, सांगली रस्ता, तो आज तुम्ही बघा 2 वर्षापूर्वी त्याची हालत काय होती आणि आज तुम्ही अर्ध्या तासात पेठ नाक्याला सांगलीतून जाऊ शकताय. अशी मोठमोठी कामं राज्य सरकार केंद्र सरकारकडनं झाली. आता आमचा मानस असा आहे की आमच्या प्रभागात जेव्हा एंट्री करतो आपण त्यावेळी आपल्या टिळक चौकाकडनं असू दे किंवा तिकडनं बायपासवरून असू दे, एक स्वच्छ प्रभाग आणि एक चांगला प्रभाग, आणि प्रभागातील सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या जो आहे तो पुराचा प्रश्न आहे. त्या पुराच्या प्रश्नासाठी आम्ही वेळोवेळी सुधीरदादांच्या मार्फत, पालकमंत्री चंद्रकांत दादांच्या मार्फत, आमचे नेते इनामदार साहेब मकरंद भाऊंच्या मार्फत आम्ही वेळोवेळी राज्य सरकारकडं पाठपुरावा केला की आमच्या प्रभागात 80% प्रभाग पुरात जातो, लोकांचं नुकसान होतं, लोकांचे महिनाभर हाल होतात, लोकांना स्वतःचं कुटुंब सोडून बाहेर स्थलांतरित व्हावं लागतं. ह्यावर एक ठोस असा उपाय काय तर काढा. त्यासाठी आमच्या देवाभाऊंनी, आमच्या मुख्यमंत्र्यांनी तोडगा असा काढलेला आहे की वर्ल्ड बँकेकडून आपल्याला एक 750 कोटी रुपयाचा एक मोठा प्रोजेक्ट आपल्या सांगलीसाठी मंजूर करून आणला. त्या प्रोजेक्टचं आता टेंडरिंग झालेलं आहे, आता वर्क ऑर्डर स्टेजला आहे. ते जर झालं तर काही प्रमाणात आमच्या प्रभागातील पाण्याचा निचरा असेल, नाले असतील, आमच्या प्रमाणातील शेरी नाला जो गेली 40-50 वर्ष सांगलीकर जनता आपली ऐकते, त्या सगळ्या गोष्टींचा निपटारा त्यातून होणार आहे. जेणेकरून आमच्या भागातील विकास कामं, चांगली झालेली विकास कामं पाण्यामुळे धुवून जातात पुन्हा एकदा, ती तशी न जाण्यासाठी आम्ही हा सगळा थाटापटोप केला होता. आणि त्यासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीनं म्हणजे 100% यश आलेलं आहे की ते पैसे जर आपल्या भागात आले तर चांगली कामं होतील. आणि ते पैसे आता आलेले आहेत, त्याचं टेंडरिंग झालेलं आहे, वर्क ऑर्डरचं होत नाही आता. त्यामुळं आमच्या प्रभागातील पुराचा जो भाग आहे, जो 80% बाधित होतो, त्यात विकासाची कामं 100%, पाणी निचऱ्याची, रस्त्यांची तेन होणार आहेत. त्यामुळे एक आम्हाला चांगलं वाटतं की आमच्या प्रभागात इथनं पुढं एक चांगलं एक व्हिजन घेऊन काम करणारी माणसं आम्ही आहे. आम्हाला कुठल्या विरोधकांवर आम्ही टीका करत बसत, आम्हाला फालतू वेळ घालवायला वेळ पण नाही आहे. चांगली कामं करायची आहेत, केल्या, त्याच
कामांच्या शिदोरीवर आम्ही जनतेसमोर जातो आहे. जनतेचा प्रतिसाद चांगला आहे आणि जनतेच्या प्रतिसादातून असं दिसून येते की मागच्या वेळीपेक्षा जास्त लीडनं आम्ही यावेळी 4ही उमेदवार निवडून येऊ. नागरिकांना काय आव्हान असणार आहे तुमचं? नागरिकांना माझं आव्हान आहे की केलेल्या विकास कामाच्या जीवावरच त्यांनी आम्हाला निवडून द्यावं. कोणत्या आमिषाला बळी पडून आम्हाला निवडून देऊ नये. आम्ही तुमच्यातलीच एक कुटुंब म्हणूनच 12 नंबर वार्ड आम्ही कायम पाहत आलो आहे आणि भागात आम्ही फिरत असताना नागरिकांच्यातून कळते की बाबा नाही आम्ही तुम्हालाच देणार आहे. माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की येत्या 15 तारखेला सकाळी लवकर उठून सर्वांनी प्रथम मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि कमळासमोरील 4ही उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. आणि आमचे 4ही उमेदवार कोण काय असं काय लई मोठी तोप आहेत असं नाही. आमचे एक उमेदवार आहेत लक्ष्मी सरगर, त्यांचे मिस्टरांचं दाबेलीचं गाडं आहे सराफकट्ट्यात. एक संजय एमगर म्हणून आहेत, त्यांचं झोपडपट्टीत घर आहे आणि फळाचा किरकोळ स्वरूपात त्यांनी व्यापार करतात. रईसा शिकलगार म्हणून जे उमेदवार आहेत आमचे, त्यांचे सासरे, त्यांचा मिस्टर ते रोज कात्रीला धार लावल्याशिवाय त्यांचं पोट चालत नाही. आणि मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या सर्वांचा युवकांचा एक कार्य करणारा असा एक मित्र म्हणून काम करतो आहे. त्यामुळे हे 4ही उमेदवारांना तुम्ही संधी द्यायला पाहिजे. या 4ही उमेदवारांची तळमळ आहे कारण ते गरिबीतून सगळेजण वर आलेले आहेत आणि त्या 4ही उमेदवारांची तळमळ अशी आहे की आम्ही गरिबी बघितल्या, आम्ही समस्या बघितल्यात, आम्ही रोज त्या समस्यांना तोंड देतो. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा निवडून द्या. आम्ही प्रभागाचा विकास केल्याशिवाय शांत बसणार नाही. सर्वसामान्य उमेदवार घेऊन ही उमेदवारी निवडणूक लढवित आहेत. प्रभागाचा चेहरामोहरा तर आत्तापर्यंत बदललेलाच आहे, पण आणखीन जर का आम्ही निवडून आलो तर विकास मिळेल, निधी मिळेल. त्या निधीच्या जोरावर आणखीन या प्रभागाचं नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही असं यांचं मत आहे. आमचं विजन एकच असणार आहे. प्रभाग हा स्वच्छ करायचा, पाणीमुक्त म्हणजे गटरीचं पाणी बिणी आहे ते पाणीमुक्त करायचा आणि चांगले रस्ते, चांगली लाईट आणि गटर हे आमचं हे असणार आहे, विजन असणार आहे. आणि वृद्धांसाठी एक क्रीडांगण, ट्रॅकिंग करणार आहे आणि बगीचा, आणि लहान मुलांसाठी ट्रॅकिंग, बगीचा आणि तिथं हॉस्पिटल एक शासकीय हॉस्पिटल बांधायचं असं एक मानस आहे आमचा. पूर येतो या भागामध्ये, त्याबद्दल काय? पुरासाठी देवाभाऊनी आपणाला निधी दिलेला आहे, त्याचा कायमस्वरूपी विलाज काढण्याचा त्यांचा मानस आहे देवाभाऊंचा आणि आम्हीही त्याच प्रयत्नात आहे. माझ्या मिसेसला लक्ष्मी रघुनाथ सरगर भारतीय जनता पार्टीनं दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. पैलवान दिलीपराव सूर्यवंशी, अशोकराव सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी साहेब, धीरज सूर्यवंशी साहेब यांचं मी मनापासून आभारी आहे. भारतीय जनता पार्टीचा आभारी आहे. मी गेले 25 वर्ष झालं सराफकट्ट्यात दाबेलीचा आपला व्यवसाय आहे. शिवशंभू चौकात 1-1.5 वर्ष झालं नाश्ता सेंटर आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारी पार्टी आहे आणि आमचं सूर्यवंशी परिवार आहे. त्यामुळं यांचं मी आभारी आहे. आणि कसं आहे माहिती आहे काय, सर्वसामान्य असल्यामुळं भागातील विकासाला काय पाहिजे काय नाही, नागरिकांना काय पाहिजे काय नाही ते आपल्याला माहीत असल्यामुळं विकास कामात